काय मागणीमध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं होऊ शकतो? आपण रावण दहन करतो की नाही करत? काय हिंदू आहे ना तो रावण? प्रकांड पंडित आहे ना, ब्राह्मण आहे ना, पण शेवटी वाईट कृत्य केलं तर दरवर्षी पेटवतो. मग याची कबर जी मातीची आहे तेवढी ठेवावी, बाकी जी संगमरमर आहे, जसं मी अफजल खानाच्या कबरीचा आसपासचा परिसर साफ केला तेवढं साफ करावं आणि तिथं बोर्ड लावावा की छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस ज्या औरंग्याने त्रास दिलाय त्या औरंग्याचं हे तळग आहे. चूक काय मागणीमध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं होऊ शकतो? आपण रावण दहन करतो की नाही करत? काय हिंदू आहे ना तो रावण? प्रकांड पंडित आहे ना, ब्राह्मण आहे ना, पण शेवटी वाईट कृत्य केलं तर दरवर्षी पेटवतो. मग याची कबर जी मातीची आहे तेवढी ठेवावी, बाकी जी संगमरमर आहे, जसं मी अफजल खानाच्या कबरीचा आसपासचा परिसर साफ केला तेवढं साफ करावं आणि तिथं बोर्ड लावावा की छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस ज्या औरंग्याने त्रास दिलाय त्या औरंग्याचं हे तळग आहे.